सोमवारी शिवलिंगावर जल वाहिल्याने काय चमत्कार होतो? मित्रांनो, आपण प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवर पाणी वाहतो. पण तुम्हाला माहित आहे का की सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्यामागे कोणता मोठा चमत्कार लपला आहे? केवळ एक तांब्या पाणी तुमचे नशीब कसे बदलू शकते? चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर म्हणजेच पिंडीवर जल अर्पण केल्याने आयुष्यात प्रामुख्याने 3 मोठे चमत्कार पाहायला मिळतात. पहिला चमत्कार म्हणजे मानसिक शांतता आणि चंद्राचा दोष दूर होणे. सोमवारचा संबंध सोम म्हणजे चंद्राशी आहे. ज्या लोकांचे मन विचलित असते, ज्यांना मानसिक ताण असतो, त्यांनी सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण केल्यास त्यांचा चंद्रग्रह मजबूत होतो आणि मनाला अद्भुत शांतता मिळते. दुसरा चमत्कार म्हणजे घरातून गरिबी आणि संकटांचा नाश होतो. शिवपुराणात सांगितले आहे की महादेव हे केवळ एका तांब्या पाण्यानेही प्रसन्न होतात. सोमवारी मनोभावे जल अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि घरात सुख समृद्धी येते. तिसरा चमत्कार म्हणजे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. शिवलिंगावर वाहलेले पाणी हे अमृतासमान मानले जाते. श्रद्धेने जल अर्पण करून ते तीर्थ म्हणून ग्रहण केल्याने आजारपणातून मुक्ती मिळते असे मानले जाते. पण हा चमत्कार तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने जल अर्पण करता. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेहमी तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा, पण लक्षात ठेवा की दूध वाहताना तांब्याचे पात्र वापरू नका. पाणी वाहताना अत्यंत संथ गतीने वाहा आणि तोंडाने ओय नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तसेच जल अर्पण करताना तुमचे मुख नेहमी उत्तर दिशेला असावे. भोलेनाथ अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नको, फक्त तुमचे प्रेम आणि एक तांब्या शुद्ध जल हवे आहे. तर मग या सोमवारी महादेवाच्या चरणी नक्की जा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.